मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयासाठी एसएससी बोर्ड परीक्षा या परीक्षेमध्ये जी प्रश्नपत्रिका आहे किंवा जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेचा अद्ययावत किंवा सुधारित आराखडा कसा आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपल्याला हे लक्षामध्ये येईल की जे आपल्याला लघुत्तरी प्रश्न आहेत प्रश्न पहिला व दुसऱ्यामध्ये, त्याचबरोबर जे आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न आहेत प्रश्न तिसऱ्या व चौथ्यामध्ये, तर या प्रश्नामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला या पाठ्यक्रमावर आधारित विचारले जातात त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर पहिला प्रश्न पहिला आपल्याला अ आणि ब या दोन गटामध्ये विभागलेला असेल। तर प्रश्न पहिला अ काय आहे त्याविषयी माहिती घेऊया आपण। तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर आपल्याला लिहायचे, म्हणजे योग्य पर्यायाचं केवळ पर्याय क्रमांक आपल्याला लिहायचा आहे। हा आपल्याला 5 गुणांसाठीचा प्रश्न आहे। तर यामध्ये नेमके किती प्रश्न येतात व कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्याविषयी माहिती घेऊया। तर यामध्ये आपल्याला 1 गुणांचे 5 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील आणि यामध्ये प्रामुख्याने रिकाम्या जागा भरा हाच प्रश्न प्रकार असेल आणि तेही सर्व पाठ्यपुस्तकावर आधारित असेल। विशेषतः आपल्याला स्वाध्यायामध्ये जे रिकाम्या जागा भरा या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात त्यापैकीच प्रश्न प्रकार किंवा तेच प्रश्न आपल्याला प्रश्न पहिल्या अ मध्ये विचारले जातील। हे 5 गुणांसाठी असेल। त्यानंतर प्रश्न पहिला ब, तर यामधील पुढील प्रश्न सोडवा हा देखील आपल्याला 5 गुणांसाठी असेल। तर यामध्ये 1 गुणांचे 5 वस्तुनिष्ठ प्रश्न असतील। तर यामध्ये नेमकं कोणते प्रश्न येतील? केवळ यामध्ये प्रश्न पहिल्या ब मध्ये रिकाम्या जागा भरा हा प्रश्न प्रकार सोडून किंवा वगळून इतर सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला विचारले जातील। तर यामध्ये नेमके कोणते प्रश्न प्रकार आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याविषयी माहिती घेऊया। तर गटातील वेगळा शब्द ओळखा, सहसंबंध ओळखा, त्याचबरोबर जोड्या जुळवा, त्यानंतर विधान चूक की बरोबर ते लिहा, तसेच नाव व रेणूसूत्रे लिहा। या ठिकाणी आपल्याला एखाद्या संयुगाचं नाव दिलं जाईल, त्यानुसार त्याचं आपल्याला रेणूसूत्र लिहायला विचारलं जाईल किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला रेणूसूत्र दिले जाईल व त्याचं आपल्याला नाव लिहायला सांगितलं जाईल। त्याचबरोबर यात दिलेले जे चित्र अथवा आकृतीला नाव देणे असा देखील प्रश्न प्रकार आपल्याला विचारला जाईल। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एखादं चित्र दिलं जाईल व या चित्राचं नाव लिहा, एखादी आकृती आपल्याला दिली जाईल व त्या आकृतीला नावे द्या असं देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो 1 मार्कासाठी। त्यानंतर ओघ तक्त्यातील एखादी रिकामी जागा आपल्याला दिली जाईल आणि ती रिकामी जागा आपल्याला भरायला सांगितली जाईल। तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला प्रश्न पहिल्या ब मध्ये विचारले जातील। प्रश्न दुसरा अ हा देखील आपला अ आणि ब या दोन गटामध्ये विभागलेला दिसेल। तर प्रश्न दुसरा अ मध्ये केवळ आणि केवळ शास्त्रीय कारणे लिहा हाच प्रश्न असेल आणि आपल्याला हे 2 गुणांसाठी असेल। तर यामध्ये 2-2 गुणांचे 3 उपप्रश्न विचारले जातील आणि यामध्ये फक्त 2 प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत। तर यामधील 2 पैकी किमान 1 रसायनशास्त्रावर व किमान 1 भौतिकशास्त्रावर आधारित हा प्रश्न असेल आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे हे 3ही प्रश्न शास्त्रीय कारणे द्या यावर आधारित असतील। त्यानंतर पुढील प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर महाराष्ट्र स्टेट बोर्डचे इयत्ता 9वी ते 12वीचे विद्यार्थी असाल तर अनअकॅडमीने तुमच्यासाठी आणली आहे विक्ट्री स्कॉलरशिप टेस्ट। तर विद्यार्थ्यांना यातून काय मिळणार? टेस्ट सेशन झाल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना आपल्या परफॉर्मन्सचे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यांकन करून तज्ज्ञ शिक्षकांमार्फत मार्गदर्शन मिळेल। तर 24 ऑक्टोबर 2021 रोजी होणारी या टेस्टचं आपण स्वरूप समजून घेऊया। इयत्ता 9वी व 10वी साठी 45 मिनिटांची ही टेस्ट असेल, तसेच इयत्ता 11वी आणि 12वी साठी ही टेस्ट 30 मिनिटांची असेल। सहभागी विद्यार्थ्यांना काही रिवॉर्ड्स म्हणजेच बक्षीस देखील मिळणार आहेत। पहिल्या 3 टॉप स्कोरर्स विद्यार्थ्यांना मिळेल अनअकॅडमीचे प्लस सबस्क्रिप्शन। यातील फर्स्ट रँकसाठी 3 महिन्यांचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल, तर दुसऱ्या व तिसऱ्या रँकसाठी 1 महिन्यांचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल। तर या टेस्टचा आपण इव्हेंट प्लॅन समजून घेऊया। ही टेस्ट असेल 24 ऑक्टोबर 2021 ला। टेस्ट इंग्रजीमध्ये असेल। त्याचे विषय असतील मॅथ्स, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्स देखील असेल। क्लास असतील इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी आणि बोर्ड असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड। या टेस्ट सिरीजचा मोफत लाभ घेण्यासाठी व अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा हा कोड देशपांडे यूज करा व या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन
मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजच अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. त्यानंतर जाऊया आपल्या पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2ब. पुढील उपप्रश्न सोडवा. हा एकूण 6 गुणांचा प्रश्न असेल. तर यामध्ये 2-2 गुणांचे 5 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी 3 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहिणे आवश्यक आहेत. त्यामध्ये किमान 2 प्रश्न रसायनशास्त्रावर, किमान 2 प्रश्न भौतिकशास्त्र या संबंधित घटकावर विचारले जातील. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील तर गणितीय उदाहरणे सोडवा. 2 गुणांसाठी ही उदाहरणे येतील आपल्याला. त्यानंतर नियम, व्याख्या, तत्व ह्याची उदाहरणासहित आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. या ठिकाणी केपलरचे नियम असतील किंवा न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम असतील, एखाद्या घटकाची व्याख्या असेल किंवा एखादं तत्व आपल्याला उदाहरणासह आपल्याला स्पष्ट करून सांगायचं असेल. त्यानंतर टीप लिहा. यामध्ये एखाद्या संकल्पनेवर आधारित अथवा चित्र, आकृतीवरून बोध होत असलेल्या संकल्पनेचा या प्रश्नामध्ये आपल्याला समावेश होऊ शकतो. त्यानंतर ओघ तक्ता पूर्ण करायला आपल्याला सांगितलं जाईल. त्यानंतर फरक स्पष्ट करा. प्रश्न दुसऱ्यामध्ये जर फरक स्पष्ट करा हा प्रश्न आला तर आपल्याला फरकाचे किमान 4 मुद्दे, अचूक 4 मुद्दे लिहिणे आवश्यक आहेत. त्यानंतर गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे व तोटे याचे परिणाम आपल्याला लिहायला सांगितले जाऊ शकतात. त्यानंतर एखाद्या गोष्टीचं आपल्याला उदाहरण देखील विचारले जाऊ शकतं. हा झाला प्रश्न क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 उपप्रश्न सोडवा. आता प्रश्न क्रमांक 3 व 4 हे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. त्यामध्ये जे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत त्यांचा प्रश्न प्रकार नेमका कोणता असतो त्याविषयी आपण माहिती घेऊया. त्यामध्ये 3-3 गुणांचे 8 प्रश्न असतील आणि प्रत्येक 5 प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न 15 गुणांचा आहे, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील त्यामध्ये 4 रसायनशास्त्रावर व 4 भौतिकशास्त्र या संबंधित घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातील. तर यामध्ये लक्षात ठेवा की दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण लिहा अशा प्रकारचा प्रश्न येईल. त्याचबरोबर उपाययोजना सुचवा असाही प्रश्न येईल. व यामध्ये दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या, परिणाम यावर आपल्याला उपाय विचारले जातील. त्यानंतर आकृतीचे स्पष्टीकरण लिहायला आपल्याला सांगितलं जाईल. मग यामध्ये नामनिर्देशन करून आकृतीचे स्पष्टीकरण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मग त्या ठिकाणी आपल्याला एखादी आकृती देतील व त्या आकृतीला नावे द्यायला सांगितली जाईल आणि त्यानंतर त्या आकृतीचं स्पष्टीकरण देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आपल्याला एखादा तक्ता व सारणी अर्धवट दिली जाईल, ती पूर्ण करायला आपल्याला सांगितली जाईल. त्याचबरोबर उदाहरणासह आपल्याला स्पष्टीकरण लिहायला सांगितलं जाईल. व तसंच या प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला गणितीय उदाहरणे देखील येऊ शकतात 3 गुणांसाठी. त्यानंतर आकृती पूर्ण करायला सांगितली जाईल. आकृती अपूर्ण देतील किंवा अर्धवट आकृती देतील किंवा चुकलेली आकृती देतील, ती आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. तसंच आकृतीवर आधारित प्रश्न देतील, म्हणजे संपूर्णपणे आकृती देतील, त्या आकृतीला नावे देखील दिलेली आहेत आणि त्या आकृतीवर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातील. तर त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला एक एक करून द्यायची आहेत. त्यानंतर स्पष्टीकरणासह उत्तरे लिहा असाही प्रश्न प्रकार आपल्याला या प्रश्न 3मध्ये विचारला जाऊ शकतो. तर याचमध्ये नियम, सिद्धांत स्पष्ट करून लिहा असं विचारलं जाईल. मग यामध्ये न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, तसेच विद्युतधारेचे औष्णिक परिणाम, त्याचबरोबर एखादा सिद्धांत आपल्याला विचारला जाईल. त्यानंतर आपल्याला अतिशय सोपा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे परिच्छेद पूर्ण करा. एक परिच्छेद आपल्याला दिला जाईल व त्या परिच्छेदामध्ये काही ठिकाणी रिकाम्या जागा सोडल्या जातील व प्रश्नामध्येच आपल्याला कंसामध्ये काही 5-7 शब्द दिले जातील व या ठिकाणी हे दिलेले शब्द आपल्याला या परिच्छेदामध्ये ज्या रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत या कंसामधील योग्य शब्द आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. व परिच्छेद हा अतिशय सोपा प्रश्न असतो आपल्याला आणि यामधून आपल्याला पूर्ण पैकीच्या पैकी गुण मिळवण्यास खूप मदत होते. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न 4 हा आपल्या प्रश्नपत्रिकेमधील किंवा कृतीपत्रिकेमधील शेवटचा प्रश्न आहे व हा 5 गुणांसाठी असेल. तर यामध्ये 5-5 गुणांचे 2 प्रश्न विचारले जातील आणि यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहिणे आपल्याला आवश्यक आहे. तर यापैकी किमान एक प्रश्न रसायनशास्त्रावर व दुसरा एक प्रश्न भौतिकशास्त्रावर आधारित असेल. तर यामधील जे प्रश्न आपल्याला विचारले जातात ते नेमकं कोणत्या मुद्द्यावर विचारले जातात, त्यांचा प्रश्न प्रकार नेमका काय आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया.
तर यामध्ये नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण लिहा असा प्रश्न आपल्याला येईल। मग यामध्ये जनित्र किंवा चलित्र किंवा निकटदृष्टिता दूरदृष्टिता यांच्या आकृत्या आपल्याला काढायला सांगितले जातील व त्यावर आपल्याला स्पष्टीकरण विचारलं जाईल। त्याचबरोबर चुकीची आकृती दुरुस्त करून नव्याने काढा व त्या आकृतीचे स्पष्टीकरण लिहा असाही प्रश्न आपल्याला येईल। म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये आकृती चुकीची देतील, ती आकृती आपल्याला दुरुस्त करायची आहे आणि ती आकृती दुरुस्त करून त्यावर काही आपल्याला प्रश्न दिले जातील किंवा त्याचं आपल्याला स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे। त्यानंतर सविस्तर स्पष्टीकरणासह वर्गीकरण करा। त्यानंतर पुढे परिच्छेद वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा। हा असा जर प्रश्न आला तर आपल्याला पूर्ण 5 गुण मिळवण्यास खूप फायदा होईल, मदतच होईल। कारण पाठ्यपुस्तकामधील एखादा परिच्छेद आपल्याला दिला जातो व त्या परिच्छेदावर आधारित आपल्याला 4 किंवा 5 प्रश्न विचारले जातात व या परिच्छेदावर आधारित या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत। पुढचा प्रश्न कसा येऊ शकतो, एखादी सारणी किंवा तक्ता पूर्ण करा आणि त्याचं स्पष्टीकरण लिहा असाही प्रश्न आपल्याला येईल। म्हणजे जी सारणी दिलेली जो तक्ता दिलेला आहे तो अपूर्ण असतो, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे। त्यानंतर विस्तृत उत्तरे लिहा असाही प्रश्न आपल्याला येईल। त्याचबरोबर दिलेल्या घटकावर आधारित संकल्पना चित्र तयार करा व त्याचे स्पष्टीकरण लिहा असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या विज्ञान भाग 1 या प्रश्नपत्रिकेचा किंवा कृतीपत्रिकेचा नेमका आराखडा कसा आहे त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 2 या विषयातील कृतीपत्रिकेचा हा आराखडा कसा असतो, प्रश्नपत्रिकेचं नेमकं स्वरूप काय आहे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।